नमस्कार, आज पुन्हा एकदा मी नवनवीन टिप्स अँड ट्रिक्स घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी। नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। इथे आपली पहिली टिप आहे कपड्याच्या ब्रशसाठी। कितीही कपडे घासून स्वच्छ केले तरीही कपडे स्वच्छ निघत नाहीत, आपली मेहनतही वाया जाते आणि कपडेही तशाला तसे घाण राहतात। असा प्रॉब्लेम जर तुमच्यासोबत होत असेल तर तुमचा जो ब्रश आहे कपड्याचा त्यावरती तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे। कात्रीच्या मदतीने याचे जे दात आहेत वरचा भाग आपल्याला अगदी थोडासा कट करायचा आहे, कारण की जर खूप दिवसापासून आपण ब्रश वापरत असू तर हा जो ब्रश असतात त्याचे जे समोरचे प्लास्टिकचे जे दात असतात ते वाकडे होतात, म्हणजेच गोलाकारात येतात आणि आपण जेव्हा याला कपड्यावरती घासतो त्यावेळेस हे अजिबात कपड्यांवरती व्यवस्थित घासले जात नाहीत आणि आपले कपडे स्वच्छ होत नाहीत। त्यामुळे आपल्याला याचा असा वरचा भाग थोडासा कट करायचा आहे, अगदी थोडासा। अधूनमधून हे जर तुम्ही केलं तर तुमचे कपडे जे आहेत ते खूप छान स्वच्छ होतील, तेही कमी मेहनतीमध्ये। आता याला असं आपण कट केल्यानंतर यावरती जेव्हा आपण हात फिरवतो तर यामधील पूर्ण गुळगुळीतपणा निघून जातो, खडबड हे होतं, त्यामुळे आपले कपडे खूप छान व्यवस्थित साफ होतात। आजच करा। आवडला असेल तर मित्रपरिवारासोबत शेअर करा। इथे आपली दुसरी टिप आहे। यासाठी मी एका भांड्यामध्ये पाणी थोडंसं घेतलेलं आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं कोलगेट। आता जसं दिवाळी येणार आहे किंवा भरपूर आपले सण उत्सव येणार आहेत, त्यासाठी आपण भरपूर तयारी करतो, जसं की घर सजवतो, घराची स्वच्छता करतो किंवा नवनवीन कपडे घेतो, इतर काही गोष्टी। पण ह्याच गोष्टी करत असताना तुम्हाला जर घरातीलच काही जुन्या गोष्टी नव्यासारख्या करायच्या असतील त्यासाठी तुम्हाला हे सोल्युशन खूप कामी येणार आहे। तर इथे मी थोडंसं कोलगेट आणि शॅम्पू टाकलेला आहे आणि याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। तर इथे मी हे लिक्विड जे आहे ते जास्त बनवलेलं आहे। मी याला एका बॉटलमध्ये भरून नंतर वापरण्यासाठी ठेवणार आहे। तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही कमी जास्त लिक्विड बनवू शकता किंवा एकदाच बनवून ठेवलं आणि दिवसेंदिवस तुम्ही याचा वापर केला तरी चालेल। तर इथे पहा, आपले जे शूज असतात, इतर चप्पल असतात, यांना वेळोवेळी आपण स्वच्छ करतो पण ते व्यवस्थित स्वच्छ होत नाहीत। आता एवढे घाण मुलं चप्पल किंवा असे क्रॉक्स करतात की त्यांना जर चमकायचं असेल तर हे सोल्युशन खूप कामी येतं आणि याचा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे। लिक्विड लावून साफ केलेला भाग आणि स्वच्छ न केलेला भाग तुम्ही पाहू शकता किती जास्त फरक आहे। अगदी कमी मेहनतीत तुम्हाला जर जास्त कामं करायची असतील तर ही तुम्ही नक्की पद्धत वापरा। त्यासोबतच आपले जे शूज असतात त्याचा जो खालचा भाग असतो किंवा वरचाही भाग, जर पांढरे शूज असतील त्याला जर तुम्हाला अगदी नव्यासारखं चमकवायचं असेल तर आजच हा उपाय करा। याचा रिझल्ट तुम्ही पाहू शकता। यामध्ये जास्त आपल्याला काही लागतही नाही आणि आपले हे अवघड किचकट काम अगदी लवकर होतं। तर याच पद्धतीने मी सर्व शूज क्लीन केलेले आहेत। ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। यानंतरची आपली टिप आहे, आता आपल्याकडे अशा बऱ्याच पॅन्ट असतात किंवा परकर असतो, पेटीकोट, ज्याचा की नाडा आतमध्ये गेला की आपल्याला तो नाडा काढायला भरपूर वेळ लागतो, कारण की काय होतं, पूर्ण नाडा आपण बाजूला काढतो आणि काटेपिनच्या मदतीने परत नाडा आपण पहिल्यासारखा यामध्ये घालायला जातो। यामध्ये काय खूप जास्त वेळ जातो, पण तुम्हाला यामध्ये काटेपिन न वापरता जर नाडा काढायचा असेल, तोही पूर्ण नाडा बाहेर न काढता, तर त्यासाठी आपल्याला इथे कात्री घ्यायची आहे आणि कात्रीच्या मदतीने आपण हा जो नाडा आहे त्याच्या पूर्ण जी नळी असते त्यामध्ये घालायची आहे कात्री आणि व्यवस्थित हाताने अगोदर शोधून घ्यायचं की नाडा कुठपर्यंत आतमध्ये गेलेला आहे। त्यानंतर आपण कात्री घालून याला हळूच असं पकडून बाहेर आणणार आहोत। कात्रीला तुम्ही थोडंसं असं मोठं करून नाडा जो आहे तो पकडा आणि त्यानंतर याला बाहेर ओढा। तुम्ही पाहताल अगदी काही सेकंदातच आपला जो हा नाडा आहे सहज बाहेर येतो। काटेपिन लावून परत पूर्ण काढून घालायची गरज पडत नाही। एमर्जन्सीच्या काळी तुम्हाला ही ट्रिक खूप कामी येईल, कारण की बऱ्याच वेळा असं होतं घाई गडबडीत कुठे जायचं आणि हा नाडा असा आतमध्ये जातो, त्यावेळेस ही ट्रिक वापरा आणि तुमची सर्व अडचण दूर करा। यानंतरची आपली टिप आहे मिक्सरसाठी। आता मिक्सर आपल्या सर्वांच्याच घरी असतं, दिवसातून याचा बऱ्याच वेळा आपण वापरही करतो, पण मिक्सरचा प्रॉब्लेम येतो याचा जो वायर असतो त्यामध्ये, कारण की काय होतं, याचं जे वायर आहे ते आपण गुंडाळून यावरती असं ठेवायला जातो, पण हे व्यवस्थित बसत नाही आणि व्यवस्थित हे बसलं नाही की दिसायला चांगलं दिसणार नाही। किचनमध्ये जर प्रत्येक गोष्ट जिथल्या तिथे आपण जर व्यवस्थित ठेवली तर आपलं किचन ऑर्गनाइज वाटतं। तुम्ही म्हणाल आता हे वायर जे आहे ते कसं ठेवायचं, यामध्ये कसं सेट करायचं, त्यासाठी आपण वापरणार आहोत आपल्या घरातील जुनं चार्जर। तर इथे पहा, मी चार्जर घेतलेलं आहे जुनं आणि हे जे चार्जर असतं ते अगदी आपण बऱ्याच वेळा खराब झालं म्हणून याला फेकून देतो, पण याला फेकून न देता याच्या घरामध्ये भरपूर उपयोग आहेत। तसाच एक उपयोग मी तुमच्यासोबत दाखवत आहे। तर इथे आपल्याला चार्जरचा असा थोडासा भाग कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर एक दिवा घ्या किंवा एखादा पंती, गॅसवरती देखील तुम्ही याला असं गरम करू शकता। याचे जे दोन्ही काठं आहेत ते आपल्याला अशी गरम करून घ्यायचे आहेत आणि गरम केल्यानंतर काय होतं, जसं आपण याला
गरम करतो तर याचे जे प्लास्टिक आहे ते पूर्णपणे वितळायला लागतं आणि एकावरती एक याला असं जर आपण दाबून धरलं तर हे एकमेकाला असं चिटकतं। खूप छान ही रिंग अशी तयार होते आणि या रिंगचा वापर आपण करणार आहोत ॲज अ ऑर्गनायझर म्हणून। आणि तो कसा, चला पुढे पाहूया। तर इथे आपण ह्याला असं तयार केलेलं आहे। छोटं मोठं तुम्ही याला बनवू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आणि किती जरी ओढलं तरी यामधून हे निघत नाही, खूप छान व्यवस्थित बसतं। त्यानंतर पहा इथे आपल्याला जे आपलं मिक्सरचं वायर आहे त्यामध्ये याला टाकायचं आहे। तुमची जर मिक्सरच्या वायरची पिन मोठी असेल तर त्यानुसार तुम्ही हे पूर्ण रिंग तयार करा किंवा अगोदर या वायरमध्ये घालून त्याचे जे दोन्ही काटा आहे ते चिटकून घ्या, जेणेकरून आतमध्ये याला तुम्ही अडकून ठेवू शकता। पहा आता याला दोन पद्धतीने याचं वायर जे आहे ते आपण छान ऑर्गनाइज करून ठेवू शकतो। पहिली पद्धत इथे अशी आहे की हे रिंग आपण सुरुवातीला वायरमध्ये टाकलेलं आहे, त्यानंतर वायर पूर्णपणे गुंडाळून हे असं ठेवून द्या। अगदी व्यवस्थित हे छान बसतं, अगदी दिसायलाही येणार नाही मिक्सरच्या मागे, हे व्यवस्थित छोट्या जागेत बसेल। आणि त्यासोबतच अजून एक तुम्हाला मी पद्धत दाखवणार आहे। आता ही पहिली पद्धत जी आहे त्यामध्ये फक्त वायर असं गुंडाळून पिन जी आहे ती पण यामध्ये व्यवस्थित जाते आणि हे सेट होतं। आता दुसरी जी पद्धत आहे ती अशी आहे की तुम्हाला जर असं वायर गोल गोल गुंडाळून ठेवायचं नसेल, अगदी छोटंसं करून, तर तुम्ही मिक्सरवरतीच वायर असं गुंडाळून ठेवू शकता आणि हे जे वायर यामध्ये अडकून व्यवस्थित राहत नाही ते व्यवस्थित राहील। तर ते कसं, तर इथे पहा आपण जी रिंग आतमध्ये टाकलेली आहे त्यामध्ये आपल्याला ही पिन अशी टाकायची आहे आणि त्यानंतर आपण जी पिन आहे ती समोरच्या वायरमध्ये अडकवायची, जेणेकरून हे असं खूप छान लॉक होतं, अजिबात निघत नाही। आपण जेव्हा याला काढतो तेव्हाच हे यामधून निघणार। तर ही आहे मिक्सरवरती चार्जरची कमाल। नक्कीच तुम्ही पण हे छोटंसं ऑर्गनायझर बनवा, तुम्हाला भरपूर फायदा होईल। यानंतरची आपली टीप आहे जुन्या झाडूसाठी। आजकाल झाडू खूप जास्त महाग झालेला आहे आणि जसा थोडाफार झाडू जुना झाला की यामधून जो थोडाफार भाग आहे याचा गळायला सुरुवात होते, घरात कचराही होतो, त्यासोबतच झाडू जो आहे तो अजूनच खराब होतो, छोटा होतो। असा प्रॉब्लेम तुमच्यासोबत जर होत असेल तर आजच उपाय करा, जेणेकरून तुमचा झाडू खूप दिवस चालेल, त्यासोबतच तुम्हाला नवीन झाडू घ्यायची गरज पडणार नाही। तर इथे पहा हा जो झाडू आहे तो असाच थोडासा बारीक झालेला आहे, यामधूनही काड्या याच्या गळत होत्या। तर यासाठी मी इथे वापरणार आहे जुनं चार्जर। तर जुन्या चार्जरमध्ये तुम्ही जर लक्षपूर्वक पाहिलं तर अगदी छोटे छोटे दोन वायर असतात, 2-4 वायर असू शकतात। तर हे वायर आपण बाजूला काढणार आहोत आणि जर तुमचा झाडू खूपच जास्त बारीक झाला आहे, त्यामधून जास्त प्रमाणात त्याच्या ज्या काड्या आहेत त्या गळत आहेत, तर तुम्ही मोठं चार्जरचं वायर इथे असं गुंडाळून घ्या। अख्खं व्हाईट कलरचं जे मी सुरुवातीला दाखवलं होतं ते, जर थोडंफार झाडूमधून काही गळायला आता सुरुवात झालेली आहे, म्हणजे याचा अर्थ आहे की झाडू जो आहे तो जास्त लूज झालेला नाही, तर त्यामध्ये हे छोटं आतमधील चार्जरचं वायर देखील कामी येईल। जास्त लूज झाला असेल तर मोठं पूर्णपणे वरचं वायर वापरायचं। तर इथे पहा आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारे पूर्ण छोटं वायर गुंडाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याची जी प्लास्टिकची मूठ आहे, याचा जो पकडायचा भाग असतो तो पूर्णपणे आपल्याला आतमध्ये दाबून घ्यायचा आहे। काय होतं, यामध्ये जे आपण छोटं वायर टाकलेलं आहे त्यामुळे हा जो भाग आहे यामध्ये घट्ट गच्च बसतो, अजिबात खाली सरकत नाही आणि यामुळे आपल्या झाडूच्या सर्व काड्या देखील छान व्यवस्थित टाईट राहतात। यामुळे आपला जुना झाडूचा आपण भरपूर दिवस वापरू शकतो, पैशांची बचत होईल आणि तुम्हाला कामही करायला सोपं जाईल। ही आहे झाडूवर चार्जरची कमाल। आजच करा जुन्या चार्जरचा असा उपयोग। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब नक्की करा। असेच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।